अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा तुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा. आज गडावर बऱ्याच दिवसांनी सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. तुमची मला आठवण झाली नाही असा एकही क्षण कधी गेला नाही. पण आज मला तुमची खूप आठवण येते आहे. तुम्ही नसताना गडावरील हा हळदी कुंकू सोहळा मी कसा पार पाडणार आहे कोणास ठाऊक. देवी 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 मला तुमचं कुंकू द्याल. कोण आहे कोण आहे इकडे. मला असा भास का झाला. हा भासच होता की माझ्या मनाचे खेळ. माझ्या सौभाग्याची विभागणी खरंच होणार आहे की काय. पण शेवटपर्यंत हे होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत राहीन. चैत्र गौरीचा हा समारंभ मला खूप आवडतो. हो मला पण.
पण चैत्र गौरीचं हे हळदी कुंकू तुम्हाला का आवडतं? हा तर स्त्रियांचा समारंभ आहे. कारण ह्या समारंभात पन्ह आणि आंबेडाळ खायला मिळते. बरं झालं तू इथे आला असते. हो, मला पन्ह आणि आंबेडाळ पाहिजे आहे. हो, देणार ना तुला. भरपूर केली आहे ना? तुला हवी तेवढी आंबेडाळ खा आणि हवं तेवढं पन्ह पी. हो, चालेल. दिवसभर चैत्रातलं कडक ऊन असलं तरी रात्र छान वाटते आहे. हो, या निमित्ताने गडावरचं वातावरण प्रसन्न झालं आहे. तू त्या स्वर्गाधिपती देवेंद्राची कन्या, देवांचा राजा इंद्र. ज्याने तुला स्वतःच्या हाताने लहानाची मोठी केली, त्या बापाचं काहीच दुखवू नकोस. राजा, काय झालं? कसली काळजी करतोय? 2 दिवसात वात्याचं नव्हतं झालं बखंड. अरे सुकांड हसणारी माझी पोर बघ ना, हसणं विसरूनच गेली आहे. राजा, रब्बानुबाईसनी त्यांच्या जन्माचं गुपित कळलं आहे. अरे हो तर लई खोलवर घाव आहे. तो काय असं लगेच भरणार आहे बाई? अरे वैर, पण हे समजा अचानक कसं झालं काय बी कळणं झालंय बघ मला. आणि आज तर माझा काळजाचा ठोका चुकला बघ. अरे बानू रानात कुठं निघून गेली काय बी कळणं मला. अरे तू थांबवलंस म्हणून बरं झालं, नाहीतर. आजा, मी एक सांगू का? काय? मला हे समज ठीक वाट ना बघ. म्हणजे त्याचं असं आहे आजा, बानुबाईंच्या ध्यानात आलंच असेल त्यांच्या जन्माचं गुपित काय आहे ते. तसंच त्यांच्या खऱ्या बाला बी समजा कळलंच असेल ना. अरे ज्या बापानं बानुबाईसनी मराया सोडलं होतं त्याला बानुबाई जिता आहे हे कळल्यावर राग आला असेलच. तेव्हा आता बानुबाईसनी मारायचा घाट तर घालणारच ना. अरे घ्यायचं काही काम नाही. आपण समधी कष्टपायी आहोत. अरे काय बी झालं तरी आपल्याला बानुबाईसनी जपाय हवं. अरे जसं बानुबाईसनी या समध्यात ना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे, तसंच बानुबाईसनी जपणं भी गरजेचं आहे.
देवींच्या अंगावर असलेले दागिने खास त्यांच्यासाठी घडवलेत. असे दागिने कुठेही पाहायला मिळणार नाही. अहो सोन्याची जेजुरी ही काय कमी आहे त्यांना? ते झालंच, पण त्यांनी परिधान केलेलं वस्त्र पाहिलं का? असं विणकाम कुठेही दिसणार नाही. उंची वस्त्र आहेत, दुर्मिळ दागिने आहेत, पण सौभाग्य आहे का त्यांच्याजवळ? दिव्य सिंहासनी बैसली गौर, दिव्य सिंहासनी बैसली गौर, जगाची जननी शोभत से, जगाची जननी शोभत से, दिव्य सिंहासनी बैसली गौर, गंध पुष्पहार मुकुट सुंदर, गंध पुष्पहार मुकुट सुंदर, पीत है अंबर नेसले से, पीत है अंबर नेसले से, दिव्य सिंहासनी बैसली गौर, दिव्य सिंहासनी बैसली गौर, चला सयानो पूजूया ग चैत्र गौर पूजूया, चला सयानो पूजूया ग चैत्र गौर पूजूया, चैत्र गौरीची पूजा मनोभावे करूया, फुलामाळांनी सजवूया ग चैत्र गौर पूजूया, चैत्र गौरीच्या पूजेला सोनचाफा मोगरा, चैत्र गौरीच्या पूजेला सोनचाफा मोगरा, गुलाब पाणी अत्तर गौरीला वाहूया, पंचामृताने पूजूया ग चैत्र गौर पूजूया, पंचामृताने पूजूया ग चैत्र गौर पूजूया, चैत्र गौरीच्या पूजेला सुवासिनींना बोलवा, चैत्र गौरीच्या पूजेला सुवासिनींना बोलवा, हळदी कुंकू अत्तर गुलाब प्रसाद देऊया, हळदी कुंकू अत्तर गुलाब प्रसाद देऊया, आंबा डाळ कैरीपणे हरभऱ्याची ओटी भरून मान त्यांचा करूया, हरभऱ्याची ओटी भरून मान त्यांचा करूया, चला सयानो पूजूया ग चैत्र गौर पूजूया, चला सयानो पूजूया ग चैत्र गौर पूजूया. पहिला प्रसाद तुला. सुंदर आहे चव. खूप छान झाली पूजा.
पहाटेचा पहिला प्रहर झाला आहे. आकाशात सूर्यदेव लवकरच प्रकट होतील. तुम्ही सगळे आलात, चैत्रगौर जागवलीत. मला खूप आनंद झाला. आम्ही जे तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही खूप वेगळे आहात. हे चैत्र गौरीचं हळदी कुंकू आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. लतिका, जेजुरीगड उतरून पायथ्यापर्यंत जाण्याची सगळ्यांची व्यवस्था कर. देवी, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं. बाईला बाईचं दुःख कळणार नाही का? कसं आहे ना, बाईचं कुंकू आहे तर सगळं आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलता आहात. अशा रागावू नका, पण मला काय वाटतं, थांबा. या तुम्ही. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळतं आहे. मला तुमच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही. पाहिलत ना, मी माझे दायित्व नाही विसरले. मी प्रत्येक ठिकाणी बरोबर असते. मी प्रत्येकाच्या भावनांचा विचार करते. पण मला काय वाटत असेल, माझ्या सुखाचं काय, हा विचार कोणीच का नाही करत? म्हाळसा, तुम्ही जे सहन करता आहात, तुम्ही दुसऱ्यांसाठी जे करता आहात ते सगळ्यांना कळतंय. परंतु आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती तरी अशा असतातच ज्यांना हे समजावून सांगता येत नाही. पण हे माझ्याच बाबतीत का घडतं? तुम्ही जेजुरीच्या सिंहासनाचं पद भूषविता आहात. जिथे श्रेष्ठत्व असतं तिथे गौण गोष्टी असतातच. तुम्ही दुःखी होऊ नका. देवी, मला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा होतो की माझे सौभाग्य माझ्या जवळ नाही. यात माझी काय चूक? मी मनापासून प्रेम केलं. मी अखंड भक्ती केली. माझ्या देवाला मी माझे सर्वस्व वाहिले. मी कसलीच प्रतारणा केली नाही. मी असत्य वागले नाही. हे कुणाला कळतं आहे की नाही? तुम्ही म्हाळसा आहात. सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात. मनात कसलाही संशय येऊ देऊ नका. तुम्ही म्हणता आहात तसं असेल तर बरं आहे. पण मला प्रत्येकाच्या दृष्टीत काहीतरी वेगळं दिसतं आहे. हिचा पती हिला सोडून प्रेयसीकडे गेला. हिचा पतीच्या जवळ राहत नाही. ही किती कोपिष्ट आहे. ही असली कसली पत्नी आहे जी मान वर करून पतीशिवाय राहते आहे. म्हाळसा, तुम्ही असा विचार केला तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. तुम्ही श्री मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहात. असं दुःखी होणं तुम्हाला शोभत नाही म्हाळसा. तुम्ही खूप धैर्याने पुढे जात आहात. ते धैर्य आता सोडू नका. थांबा. हळदी कुंकवाच्या निमित्ताने तुम्ही सगळे इथे आलात. माझे सौभाग्य माझ्यासोबत नसूनही मी हळदी कुंकू केले. माझे वैयक्तिक दुःख मी बाजूला ठेवले, कारण या जेजुरीच्या सिंहासनाचे दायित्व माझ्यावर आहे. तुमच्यापैकी काही स्त्रियांच्या दृष्टीत मला माझ्याबद्दल सहानुभूती दिसली. ती मला नको आहे. माझे दुःख झेलण्यासाठी मी समर्थ आहे. आणि त्याचबरोबर माझ्या प्रजेवर दुःख येऊ नये म्हणून मी समर्थपणे उभी राहणार आहे. कारण मला माझी प्रजा आनंदी झालेली पाहिजे आहे.